पर्यावरणीय व्यवस्थापन. या पाठामध्ये आपण परिसंस्था, एक पुनरावलोकन, पर्यावरण व परिसंस्था यांचा संबंध, पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता आणि जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे यांचा अभ्यास करणार आहोत. मग याच्यामधलं परिसंस्था कशाला म्हणायचं, त्याचे वेगवेगळे घटक कोणते, भक्ष्याचे प्रकार कोणते, ते कशावर अवलंबून असतात, या सर्व प्रश्नांची उत्तरं जी आहेत ही आपण या आधीच्या इयत्तांमध्ये घेतलेली आहेत. मग आता आपल्याला बघायचं आहे परिसंस्था. जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था तयार होतं. जैविक घटक म्हणजे जे सर्व सजीव आहेत ते जैविक, आणि अजैविक घटक या सर्वांचं होणारी परस्परांशी जी आंतरक्रिया आहे त्या आंतरक्रियेलाच आपण परिसंस्था असं म्हणणार आहोत. परिसंस्थेत प्रत्येक घटकाची भूमिका महत्त्वाची असते. अन्न निर्मिती करणाऱ्या वनस्पती उपयुक्त असतात. त्यांना खाणारे हरिण, शेळ्या, मेंढ्या, गायी, म्हैसी, उंट असे शाकाहारी प्राणी महत्त्वाचे असतात. म्हणजे आपण शाकाहारी कोणाला म्हणतो तर जे फक्त वनस्पतींपासून किंवा वनस्पतींनाच आपलं अन्न म्हणून भक्षण करतात, अशांना आपण शाकाहारी म्हणतो. या शाकाहारी प्राण्यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढू न देणारे वाघ, सिंह यासारखे हिंस्र प्राणीसुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. म्हणजे ज्याप्रमाणे वनस्पती जे आहेत ह्या महत्त्वाच्या आहेत. वनस्पती जर नसतील तर आपण प्राथमिक भक्षक आहेत ते शिल्लक राहणार नाहीत. आता जर प्राथमिक भक्षकांची संख्या जर बेसुमार वाढली तर वनस्पती नष्ट होऊ शकतात. मग त्याच्यासाठी या पर्यावरणामध्ये हिंस्र प्राणीसुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. निसर्गात आढळणाऱ्या अळ्या, अस्वच्छ ठिकाणी आढळणारे जीवजंतू, वाळवी, शेणातील किडे यांचासुद्धा खरंच आपल्याला उपयोग आहे. कारण ते जर नसतील तर आपण जे सर्वोच्च भक्षक आहेत त्यांचं जे विघटन आहे ते विघटन करण्यासाठी या सूक्ष्मजीवांची आपल्याला गरज पडते. पण हे जीव जे आहेत ते घाणेरडे वाटले तरी ते अतिशय महत्त्वाचे आहेत. ते मुख्यतः निसर्गाची साफसफाई करतात. म्हणजेच जे आता तुम्हाला सांगितलं की जो सर्वोच्च भक्षक आहे किंवा एखादा प्राणी किंवा एखादं वनस्पती जर त्याचा मृत झाली की त्याच्यानंतर त्याचं विघटन करण्याचं काम हे जीवजंतू करत असतात. म्हणून ते सूक्ष्मजीवसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत, कारण ते निसर्गातील सर्व जो कचरा आहे तो साफ करण्याचं काम करतात. म्हणजेच आपल्याभोवती असणाऱ्या या घटकांमुळेच आपले अस्तित्व आहे आणि यासाठीच सर्व घटकांची योग्य ती काळजी आपण घेणं आवश्यक आहे. दक्षिण भारतामध्ये विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. आता तेथील भात पिकांवर अन्नासाठी मोठ्या प्रमाणावर नाकतोडे जमा होतात. म्हणजेच ते जे भात पीक आहे त्या भात पिकावर जगणारे नाकतोडे जे आहेत हे तिथं त्यांची संख्या बेसुमार वाढते. आणि त्याचबरोबर आता भात शेतामधील चिखलात नाकतोडे यांचा भक्ष्य म्हणून उपयोग करण्याकरता बेडकांची संख्यासुद्धा दक्षिण भारतामध्ये आपल्याला जास्त दिसेल. कारण नाकतोडे जास्त प्रमाणात असतील तर त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी बेडूक आपल्याला उपयुक्त ठरतात. आता बेडकांची संख्या जशी वाढत जाते तसेच बेडूक हे एका विशिष्ट प्राण्याचं आवडतं खाद्य आहे आणि तो प्राणी म्हणजेच साप. म्हणून तिथं बेडकांची भक्षणासाठी सापही तिथे आपल्याला मोठ्या प्रमाणावर आढळतात. पण जर आता आपण असा विचार करूया की तेथील जी बेडकांची संख्या आहे ही जर कमी झाली तर पहिलं भात पिकावर काय परिणाम होईल. तर जर बेडकांची संख्या कमी झाली तर परिणामी काय होणार आहे, नाकतोड्यांची संख्या अपाट वाढणार आहे आणि नाकतोड्यांची संख्या वाढल्यामुळे
भात शेती जी आहे त्याच्यातनं उत्पन्न मिळणं कठीण होईल. मग कुठल्या भक्षकांची संख्या वाढेल व कुठल्या भक्षकांची संख्या कमी होईल? सापांची संख्या कमी होणार आहे, कारण मुळात बेडूकच जर त्याला खायला मिळाला नाही तर त्यांचं प्रमाण कमी होईल. आणि त्याचबरोबर नाकतोड्यांची संख्या मात्र बेसुमार वाढणार आहे. एकंदरीत तेथील परिसंस्थेवर त्याचा काय परिणाम होईल? जर असं झालं, एखादी जर त्याच्यातली पोषण पातळी आहे त्याच्यातला एक जरी स्तर विस्कळीत झाला तर संपूर्ण त्याचा परिणाम संपूर्ण त्या परिसंस्थेवरती होतो. पर्यावरण आणि परिसंस्था यांच्यामधला संबंध. पर्यावरण ही एक अत्यंत व्यापक संज्ञा आहे. आपल्या सभोवती असलेल्या भौतिक, रासायनिक, जैविक घटकांनी मिळून पर्यावरण बनलेलं असतं. म्हणजेच पर्यावरण कशाला म्हणता येईल हे आपण मला वाटतं 5वी-6वीच्या वर्गामध्ये शिकलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय काय येतं तर भौतिक सर्व घटक येतात, रासायनिक घटक येतात आणि जैविक घटक. या सर्वांचं मिळून पर्यावरण तयार होतं. थोडक्यात पर्यावरण म्हणजे सभोवतालची परिस्थिती. आपल्या सभोवताली जे काही दिसतंय हे सगळं पर्यावरणाचा भाग आहे. आता तिच्यात अनेक सजीव, निर्जीव, नैसर्गिक व मानवनिर्मित घटक जे आहेत यांचा या पर्यावरणामध्ये समावेश होतो. पर्यावरणाचे मुख्यतः 2 प्रकार पडतात. एक म्हणजे आहे नैसर्गिक किंवा प्राकृतिक आणि दुसरा आहे मानवनिर्मित. मग नैसर्गिक पर्यावरण हे निसर्गामध्ये निसर्गतः निर्माण झालेलं असतं आणि मानवनिर्मित पर्यावरण जे आहे ते मानवाने निर्माण केलेलं पर्यावरण. नैसर्गिक पर्यावरणात हवा, वातावरण, जल, भूमी इत्यादींचा समावेश होतो. आता जर विचार केला तर पर्यावरणाची व्याख्या जी आहे सुरुवातीची त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला याचा उल्लेख मिळतो की नैसर्गिक पर्यावरण जो आहे त्याच्यामध्ये हवा असेल, वातावरण असेल, जल, भूमी आणि सर्व प्रकारचे सजीव यांचा एकत्रितपणे पर्यावरण आपण त्यांना संबोधतो. यातील जैविक आणि अजैविक घटकांमध्ये सतत आंतरक्रिया घडत असतात. नैसर्गिक जे पर्यावरण आहे त्याच्यामधले जैविक आणि अजैविक घटक याच्यामध्ये सतत आंतरक्रिया घडत असतात. त्यांचे परस्पर संबंध फार महत्त्वाचे असतात. जैविक आणि अजैविक घटक हे परस्परांना पूरक असतात. मानवनिर्मित पर्यावरणाचा देखील नैसर्गिक पर्यावरणावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रभाव पडतच असतो. म्हणजे जे नैसर्गिक पर्यावरण आहे त्याच्यावरती मानवनिर्मित पर्यावरणाचा परिणामसुद्धा तेवढाच पडत असतो. मूलभूत पर्यावरणात 2 प्रमुख घटकांचा समावेश होतो. पहिला आहे जैविक घटक आणि दुसरा आहे अजैविक घटक. पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरसंबंधाचा अभ्यास करण्याच्या शास्त्रास परिस्थितिकी असं म्हटलं जातं. थोडक्यात इकॉलॉजी. म्हणजेच जैविक घटक आणि अजैविक घटक या दोघांमध्ये चालणारा जो संबंध आहे, परस्पर संबंध, त्याचा अभ्यास परिस्थितिकी या शास्त्रामध्ये केला जातो. आता परिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते ते एकक आहे परिसंस्था. जर आपल्याला परिस्थितिकी जाणून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला परिसंस्था कोणती आहे आणि तिचा अभ्यास करणं आपल्याला आवश्यक असतं. पर्यावरणात अनेक परिसंस्थांचा समावेश होतो. काही परिसंस्था अभ्यास आपण मागील इयत्तांमध्ये केलेला आहे. विचार केले तर पाण्याचे एखादे लहानसं डबकं ही सुद्धा एक परिसंस्थाच आहे. तर आपली पृथ्वी ही सर्वात मोठी परिसंस्था आहे. थोडक्यात एखाद्या निश्चित भौगोलिक क्षेत्र व्यापणाऱ्या प्रदेशावरील जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांच्यातील आंतरक्रिया हे सर्व एकत्र येऊन परिसंस्था बनते. म्हणजे परिसंस्था कशी तयार होते तर एखादं भौगोलिक स्थान व्यापन केलेला जो भाग आहे तो एक छोटंसं डबकंसुद्धा परिसंस्था होऊ शकतं किंवा आपली संपूर्ण पृथ्वी ही एक परिसंस्था होऊ शकते.
पर्यावरणातील जलचक्र, विविध वायुचक्रे जसे कार्बन चक्र असेल, नायट्रोजन चक्र, ऑक्सिजन चक्र अशी नैसर्गिक चक्रे अखंडपणे चालू राहतील की पर्यावरणाचे संतुलन टिकून राहतं. परिसंस्थेतील विविध अन्नसाखळीमुळे ही पर्यावरण संतुलन सुद्धा कायम टिकून राहतं. म्हणजे पर्यावरण जर टिकून राहायचं असेल तर त्याच्यासाठी ज्या जलचक्र असेल, विविध वायुचक्र असतील आणि जी अन्नसाखळी आहे यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होता कामा नये, आणि ती जर झाली तर पर्यावरणावरती त्याचा परिणाम होतो. निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचे अस्तित्व ही अशक्य प्राय बाब आहे. निसर्गाशिवाय मानवाचं अस्तित्व हे अशक्य आहे. त्यामुळे नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल बिघडू न देता ते जतन करणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. आता आपलं कर्तव्य काय आहे, तर आपली जी मानवसृष्टी आहे ही संपूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. कारण आपल्या सर्व गरजा या आपण निसर्गातनं भागवत असतो. त्यामुळे या निसर्गाचं समतोल राखणं आपलं कर्तव्य आहे. असं म्हटलं जातं की आपल्या पूर्वजांकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नसून ती आपल्या पुढच्या पिढीकडून आपल्याला उसनवार म्हणून मिळालेली आहे. म्हणजे आज जर आपण त्याचा बेसुमार वापर केला तर पुढच्या पिढीला ती अस्तित्वात राहणं शक्य नाही. म्हणूनच आपल्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी ती ठेव सांभाळायची आहे, हे आपण कदापि विसरून चालणार नाही. म्हणजे पर्यावरणाचं संवर्धन करणं ही आपली गरज झालेली आहे. मग पर्यावरण संवर्धन. पर्यावरणामध्ये असणारे काही नैसर्गिक घटक आणि काही मानवनिर्मित दूषित घटक जेव्हा पर्यावरणास हानी पोहोचवतात तेव्हा पर्यावरणामध्ये समाविष्ट अनेक घटकांमध्ये असमतोल निर्माण होतो. आणि हा जो असमतोल निर्माण होतो त्याचा परिणाम हा त्या घटकांच्या, मुख्यत्वे जैविक घटकांच्या अस्तित्वावरती होतो. म्हणजे जर आपण विचार केला, हे जे प्रश्न आहेत, पर्यावरणावर कोणते घटक परिणाम करतात आणि कसे, प्रदूषण आहे किंवा नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, वृक्षतोड आहे, यासारखे घटक जे आहेत ते पर्यावरणावरती परिणाम करणारे आहेत. पर्यावरणामध्ये भक्षकांची संख्या सतत वाढत गेली तर काय होतं, तर जर भक्षकांची संख्या वाढत गेली तर पर्यावरणातील जी उत्पादकांची संख्या आहे ती कमी होत जाते. नदी किनारी भागात मोठमोठे कारखाने जर उभे केले तर जलीय परिसंस्था नष्ट होण्याची शक्यता असते, कारण पाण्याचं प्रदूषण होतं. म्हणूनच की पर्यावरणामध्ये असणारे जे नैसर्गिक आणि काही मानवनिर्मित दूषित घटक जेव्हा पर्यावरणाची हानी पोचवतात तेव्हा पर्यावरणामध्ये समाविष्ट अनेक घटकांमध्ये असमतोल निर्माण होतो आणि त्याचा परिणाम हा त्या घटकांच्याच, मुख्यत्वे जैविक घटकांच्या अस्तित्वावरती होतो. म्हणजे जे जैविक घटक आहेत त्यांचं अस्तित्व नष्ट होण्याची शक्यता त्याच्यातनं निर्माण होते. आज पृथ्वीवर अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित घटकांचा परिणाम होऊन बऱ्याच पर्यावरणीय समस्या निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे या ज्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम म्हणून आज आपल्यासमोर बऱ्याचशा समस्या निर्माण झाल्या आहेत. या पर्यावरणीय प्रदूषण ही त्यापैकी एक प्रमुख समस्या आहे, म्हणजे प्रदूषण. पण पर्यावरणाचं होणारं प्रदूषण ही एक सर्वात मोठी समस्या आपल्यासमोर उभी झालेली आहे. सर्वसाधारणपणे कोणत्याही वस्तूचे वा पदार्थाचे दूषितीकरण म्हणजेच त्याचे किंवा त्या पदार्थाचे प्रदूषण होय. म्हणजे दूषितीकरण झालं तर त्याचं प्रदूषण होतं हे आपल्याला त्याच्यातनं कळतं. मग पर्यावरणीय प्रदूषण म्हणजे काय म्हणता येईल, तर नैसर्गिक घटना अथवा मानवाच्या कृतीमुळे अशा काही नैसर्गिक घटना असतील, भूकंप, सुनामी यांच्यासारख्या, किंवा मानवाच्या काही कृती असतील, यांच्यामुळे सभोवतालच्या पर्यावरणात झालेला अनावश्यक आणि अस्वीकारार्ह बदल जो आहे त्याच्यामुळे तो पर्यावरणामध्ये फरक पडतो. म्हणून
अशा गोष्टींमुळे पर्यावरणीय प्रदूषण होत असतं. म्हणजेच हवा, पाणी, जमीन इत्यादींच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांमध्येच तसेच मानव आणि इतर सजीवांना घातक ठरतील असे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष बदल घडून येणे म्हणजेच पर्यावरणीय प्रदूषण होय. म्हणजे पर्यावरणीय प्रदूषणामध्ये काही मानवाच्या कृतीमुळे किंवा निसर्गाच्या कृतीमुळे काही बदल घडून येतात जे संपूर्ण सजीव सृष्टीला हानिकारक असतात. अशा वेळी त्या परिस्थितीला आपण पर्यावरणीय प्रदूषण असं म्हणू शकतो. मानवी लोकसंख्येचा विस्फोट, वेगाने होत असलेल्या औद्योगिकीकरण आणि नैसर्गिक संसाधनांचा अनिर्बंध वापर, जंगलतोड, अनियोजित नागरीकरण इत्यादी कारणे पर्यावरणीय प्रदूषण घडवून आणण्यासाठी कारणीभूत आहेत. म्हणजेच आपल्याला जर पर्यावरण टिकून ठेवायचं असेल तर आपल्याला या पर्यावरणीय प्रदूषणाचं नियंत्रण करणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आणि कारण मानवनिर्मित ज्या कृती आहेत त्याच्यावरती आपण नियंत्रण ठेवू शकतो. म्हणजे निसर्गाच्या ज्या क्रिया आहेत ज्याच्यातनं पर्यावरणीय प्रदूषण होतं त्याला आपण नियंत्रण फारसं करू शकत नाही, पण मानवनिर्मित ज्या कृती आहेत त्याच्यावरती आपण नियंत्रण निश्चितपणे ठेवू शकतो. आता प्रदूषण ही एक खूप व्यापक संकल्पना आहे. आपल्या आजूबाजूच्या परिसरात जर बघितलं तर हवा, जल, ध्वनी, किरणोत्सारी किंवा भूमी, औष्णिक, प्रकाश, प्लॅस्टिक अशी वेगवेगळ्या प्रकारची प्रदूषणं आपल्याला झालेली दिसतात. या सर्वांचा विपरीत परिणाम हा सर्व सजीव आणि त्यांच्या अस्तित्वावर होत असतो. यातूनच आज पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झालेली आपल्याला जाणवते. आता या प्रदूषणाचा सजीवांवर परिणाम कसा होतो हे थोडक्यात आपण एक उदाहरण बघूया. समजा एखादी नदी आहे, त्या नदीच्या काठी जर एखादा कारखाना उभा केला तर त्या कारखान्यातलं जे विषारी घटक आहेत, विषारी पाणी जे आहे ते जर आपण नदीत सोडलं तर मात्र त्या पाण्यामुळे, ते विषारी घटकांमुळे ते नदीचे जे पाणी आहे ते श्वास घेण्यासाठी उपयुक्त राहत नाही. म्हणजेच परिणामी त्या आतमध्ये असलेले सजीव जे आहेत, म्हणजे जे जलचर आहेत ते त्याच्यामध्ये जगू शकत नाहीत. परिणामी तिथली सजीव सृष्टी पूर्णपणे नष्ट होते. म्हणजे तिथं फक्त मासेच येतील असं नाही, तर त्या पाण्यामध्ये वाढणारी वनस्पतीसुद्धा असतील, शैवालसुद्धा असेल, या सर्वांचा समावेश यामध्ये होतो. म्हणजे त्यांचं अस्तित्व नष्ट होतं. हे झालं एक थोडक्यात उदाहरण की प्रदूषणामुळे सजीवांवरतीच परिणाम होतो. त्यानंतर पर्यावरण संवर्धनाची गरज. आता पर्यावरण संवर्धनाची गरज का आहे, का करावं लागतं आपल्याला पर्यावरणाचं संवर्धन? तर पर्यावरण संवर्धन बाबतीचे कायदे सर्वसामान्यांना माहीत नसतात. पर्यावरण संवर्धनामध्ये लोकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आवश्यक आहे. जेव्हा कोणत्याही कार्यामध्ये लोकसहभाग मोठा असतो त्यावेळी ते कार्य जलद गतीने आणि प्रभावीपणे पार पाडलं जातं. पर्यावरण संरक्षण संवर्धन ही एक प्रभावी लोक चळवळ झालेली आहे. पर्यावरणाचं संरक्षण करणे आणि याचं संवर्धन करणे. जर ही चळवळ पर्यावरणाला वाचवण्यासाठीची जी चळवळ आहे ती जर प्रभावी लोक चळवळ झाली तर आणि तरच पर्यावरणीय समस्यांना उत्तरे आपण शोधून काढू शकतो. याकरिता लहान वयापासून मुलांमध्ये पर्यावरणविषयी माहिती, प्रेम, सकारात्मक दृष्टिकोन ही मूल्ये रुजवली पाहिजेत. तरच उद्याची पिढी पर्यावरणाचे संरक्षण करणारी असेल. अर्थातच हे सर्व साध्य करण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती होणे महत्त्वाचे आहे. आज जगातील सर्व विकसनशील आणि अविकसित देशांनी पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत. या देशांनी
पर्यावरण रक्षणाची आपली धोरणे ही निश्चित केलेली आहेत व त्यासाठी आवश्यक ते कायदेही करण्यात आलेले आहेत. आपल्या भारतामध्ये सुद्धा काही पर्यावरण संवर्धनाच्या संदर्भात कायदे करण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार पर्यावरण संवर्धन केलं जातं. पर्यावरण संवर्धन आपली सामाजिक जबाबदारी. पर्यावरण आणि मानव यांचा संबंध मानवाच्या अस्तित्वापासूनच आहे. कारण मानवाचं अस्तित्व जे आहे किंवा मानवाची जी निर्मिती झाली किंवा पहिला सजीव जो तयार झाला हा पर्यावरणामध्येच निर्माण झालेला आहे. पृथ्वीवर मानवाचे पाऊल तिच्या निर्मितीच्या बऱ्याच कालावधीनंतर पडले. म्हणजे पहिली पृथ्वी म्हणजे पहिलं पर्यावरण निर्माण झालं आणि त्यानंतर मानवाची निर्मिती झाली. मानवाने पृथ्वीवर वावरत असताना आपली बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती या गुणांच्या आधारावर इतर सजीवांपेक्षा आपले स्थान महत्त्वपूर्ण ठरवलेलं आहे. कारण आपण मुळातच म्हणतो की मानव हा बुद्धिमान प्राणी आहे आणि त्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर वेगवेगळ्या स्मरणशक्ती आणि कल्पनाशक्ती यांचा उपयोग करून इतर सजीवांपेक्षा आपलं जे स्थान आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण असं निर्माण केलेलं आहे. आपल्या गुणांच्या आधारावर त्याने निसर्गावर प्रभुत्व प्रस्थापित केलं. म्हणजे जसं की हा निसर्ग जो आहे हा आपलाच आहे एवढं त्यांनी ते आपला विकास घडवून आणलेला आहे. निसर्गाने मानवाला जी वेगवेगळ्या प्रकारची साधनसंपत्ती दिली त्या साधनसंपत्तीचा त्याने पुरेपूर वापर करून घेतलेला आहे. सुखी समृद्ध जीवन जगण्याच्या प्रयत्नात तो निसर्गाकडून जेवढे घेता येईल तेवढे घेतच राहिला आणि या प्रक्रियेत नैसर्गिक पर्यावरणाची हानी होण्यास सुरुवात झाली. म्हणजेच मानवाने आपल्या गरजा भागवण्यासाठी निसर्गामध्ये जे सर्व उपलब्ध वस्तू आहेत ज्याला आपण निसर्गातील स्रोत म्हणतो तर त्याच्यापासून मिळणारे जे घटक आहेत ते फक्त घेण्याचं काम केलं. ते टिकवण्यासाठी किंवा ते निर्माण पुन्हा कसे होतील याच्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. त्याच्यामुळे आता मानवासमोर एक नैसर्गिक पर्यावरणाची समस्या निर्माण झालेली आहे. यातूनच पर्यावरणीय समस्या ज्या आहेत त्या हळूहळू वाढत गेल्या. यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते ती म्हणजे आज पर्यावरण समतोलामध्ये मानवाची भूमिका फार महत्त्वाची आहे. कारण समतोल मानवानेच बिघडलेला आहे. मग तो स्थिर करण्यासाठी किंवा समतोल राखण्यासाठी सुद्धा मानवाची भूमिका ही फार महत्त्वाची आहे. पर्यावरणाचा जो समतोल बिघडण्याचे काम जर मानवाने केले असेल तर त्याचे रक्षण संवर्धन करण्याची गरजही आज मानवालाच आहे. कारण मानवाने जर बिघडलेलं असेल पर्यावरणीय संतुलन तर मानवच ते पर्यावरणीय संतुलन पुन्हा कायम करू शकतो. बऱ्याचदा आपण करीत असलेली कृती ही पर्यावरणासाठी घातक आहे ही गोष्टच सर्वसामान्य लोकांना माहीत नसते व ते अजाणतेपणी काही कृती आपल्या हातून घडत राहतात. एका लहान माणसाची मोठी गोष्ट. पर्यावरण संवर्धन ही जर या माणसाप्रमाणे जर चळवळ झाली जशी या माणसाने केलेली आहे, या लहान माणसाने जशी पर्यावरण संवर्धनासाठी जशी आपले प्रयत्न केले तसे जर प्रत्येक माणसाने केले तर पर्यावरणाचा समतोल अजिबात बिघडू शकत नाही. आसाम राज्यामधील जादव मोलाई पयांग हा एक कर्तबगार माणूस 1963ला जन्मलेला मोलाई जाधव वयाच्या 16व्या वर्षापासून जंगल कामगार म्हणून काम करीत होता. गावाजवळून वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीला महापूर आल्याने तेथील असंख्य साप मृत्युमुखी पडले. यावर उपाययोजना म्हणून त्यांनी प्रथम बांबूची केवळ 20 रोपटी लावली. बांबूच्या झाडांची 20 रोपटी लावली आणि सन 1979 मध्ये सामाजिक वनीकरण विभागाने त्या भागातील 200 हेक्टरवर वनीकरणाचा प्रकल्प सुरू केला होता. ज्या ठिकाणी त्यांनी 20 रोपटी लावलेली त्याच भागामध्ये सामाजिक वनीकरणाने 200 हेक्टर भागावरती आपला प्रकल्प सुरू केला होता.
याची देखभाल करणारे मोलाई हे सुद्धा इतर इतर जंगल कामगारांसोबतच तिथं काम करत होते. म्हणजे त्या सामाजिक वनीकरणाच्या कामासाठी हे मोलाईसुद्धा तिथं काम करत होते. आता ही योजना थांबवल्यानंतरसुद्धा मोलाईंचे कार्य अविरतपणे सुरूच राहिलं. झाडे लावणे, त्यांची देखभाल करणे ही कामं निरंतर चालू ठेवण्याचे परिणाम म्हणजेच ज्या परिसरात एकही वृक्ष नव्हता त्या ठिकाणी या माणसाने सुमारे 1360 एकरचे जंगल तयार केलेलं आहे. म्हणजे सामाजिक वनीकरणाचा जो 200 हेक्टरचा जो वनीकरण करण्याचा प्रकल्प होता तो मध्येच थांबवला गेला. पण त्यानंतर तो प्रकल्प थांबल्यानंतर तिथं जाणारे जे इतर मजूर होते त्यांनी आपलं काम थांबवलं. पण हे जे पयांग आहेत, मोलाई पयांग, यांनी आपलं काम थांबवलेलं नाही. त्यांनी तिथं निरंतर आपलं झाडं लावणे, त्यांची देखभाल करणे हे काम निरंतर चालू ठेवलं आणि त्याच्यामुळे त्यांच्या हातून 1360 एकरचं जंगल तयार केलं गेलं. ज्या ठिकाणी एकही झाड नव्हतं त्या ठिकाणी 1360 एकर एवढ्या प्रचंड प्रमाणात जंगल तयार केलं गेलं. 30 वर्षांच्या अथक प्रयत्नातून निर्माण झालेले हे जे मोलाईंचं जंगल आहे त्याला त्याचं नाव आज जोहराट म्हणून कोकिलामुख येथे हे जे जंगल आहे ते मोलाईंच्या अथक प्रयत्नातून निर्माण झालेलं आहे. या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आला. आज या जंगलात मोलाई जंगल म्हणून सुद्धा ओळखलं जातं, कारण त्यांच्यामुळे ते निर्माण झाले म्हणून त्या जंगलाला त्यांचं नाव देण्यात आलं. अनेक माणसे मिळून जंगल नष्ट करतात, पण एका माणसाने मात्र मनात आणले तर अख्खे जंगल निर्माण करता येते, ही शिकवण या छोट्याशा गोष्टीतनं आपल्याला मिळते. पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता. पर्यावरणीय प्रदूषणाचा सर्वांनाच परिणाम भोगावा लागतो. हे जे परिणाम आहेत हे फार करून सजीवांवरतीच होत आहेत. तुमच्या परिसरात याची काही उदाहरणे तुम्ही पाहिलेली असतीलच. आपल्या सजीवसृष्टीची ही विविधतेने नटलेली होती. ही जी सजीवसृष्टी आहे ही विविधतेने नटलेली होती. याचं विविधतेने नटलेली होती म्हणजेच इथं अगदी छोट्याशा एकपेशीय अमिबापासून अगदी महाकाय अशा देवमाशापर्यंत असंख्य प्रमाणात सजीव म्हणजे प्राणी जे होते हे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी अस्तित्वात होते. तसेच वनस्पतींमध्ये सुद्धा होतं. त्यात अनेक प्रकारचे वनस्पती असतील किंवा प्राणी असतील ते अस्तित्वात होते. पण आज आपण पाहतो की आपल्या मागील पिढ्यांकडून ऐकलेले विशिष्ट असे प्राणी किंवा वनस्पती आपल्याला आता पाहायला मिळत नाहीत. याला आपणच जबाबदार आहोत. म्हणजे मानवाच्या या कृतीतून काही वनस्पती आणि प्राणी यांच्या प्रजाती ज्या आहेत त्या पूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत. निसर्गामध्ये आढळणाऱ्या एका जातीच्या सजीवांमधील अनुवंशिक फरक, सजीवांच्या जातींचे अनेक प्रकार आणि विविध प्रकारच्या परिसंस्था या सर्वांमुळे त्या भागातील निसर्गाला जी सजीवसृष्टीची समृद्धी लाभते त्याला जैविक विविधता असे म्हटलं जातं. ही जैवविविधता 3 पातळ्यांवर आपल्याला दिसून येते. जैवविविधता कशाला म्हणायचं हे आपण एकदा पुन्हा बघूया. निसर्गामध्ये आढळणाऱ्या एकाच जातीच्या सजीवांमधील अनुवंशिक फरक म्हणजे एकच जात असेल तर त्याच्यामध्ये असलेले अनुवंशिक फरक. त्यानंतर सजीवांच्या जातीचे अनेक प्रकार झालेत आणि विविध प्रकारच्या परिसंस्था, वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था या सर्वांमुळे त्या भागातील निसर्गात जी सजीवसृष्टी समृद्धी लाभते त्यालाच जैवविविधता असे म्हणतात. आता ही जी जैवविविधता आहे ही 3 प्रकारची आहे. 3 पातळ्यांवर आपल्याला दिसते. पहिली आहे अनुवंशिक विविधता, जेनेटिक डायव्हर्सिटी. आता एकाच जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता म्हणजे अनुवंशिक विविधता होय.
एकाच जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता. आता उदाहरणार्थ, प्रत्येक मनुष्य दुसऱ्यापेक्षा थोडासा वेगळा असतो. पुनरुत्पादन प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सजीवांमध्ये हे आनुवंशिक वैविध्य कमी झाले तर हळूहळू ती जातच नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो. म्हणजे ही विविधता कशामुळे निर्माण होते हे आपण या आधीच्या प्रकरणामध्ये सजीवांमधील जीवन प्रक्रिया भाग 2 या प्रकरणामध्ये अभ्यासलेला आहे. जर समजा पुनरुत्पादन प्रक्रियेत सहभागी होणारे जे सजीव आहेत त्यांच्यामधील आनुवंशिक वैविध्य जर कमी होत गेलं तर हळूहळू ती जात जी आहे ती पूर्णपणे नष्ट होऊ शकते. ही झाली आनुवंशिक विविधता. दुसरी आहे प्रजातींची विविधता. निसर्गामध्ये सजीवांच्या असंख्य प्रजाती आढळून येतात. यालाच प्रजातींची विविधता असं म्हटलं जातं. आता सजीवांच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत. आता प्रजाती विविधतेमध्ये वनस्पती असतील, प्राणी असतील, सूक्ष्मजीव यांच्या विविध प्रकारांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. म्हणजे प्रजाती विविधता म्हटली तर वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव यांच्या हे मुख्य 3 भाग म्हटले. तर प्राण्यांमध्ये अजून वेगवेगळी विविधता आहे, वनस्पतींमध्ये वेगवेगळी विविधता आहे, सूक्ष्मजीव वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. या सर्वांपासून प्रजातींमध्ये विविधता निर्माण होते. त्यानंतर आहे परिसंस्थेची विविधता. प्रत्येक देशात अनेक परिसंस्था असतात. एखाद्या प्रदेशातील प्राणी, वनस्पती त्यांचा अधिवास आणि पर्यावरणातील फरक यांच्या संबंधातून परिसंस्थेची निर्मिती होते. म्हणजे एखादा भौगोलिक प्रदेश घेतला तर तिथं आढळणारे प्राणी, वनस्पती त्यांचे अधिवास म्हणजे ते कुठे राहतात आणि पर्यावरणातील फरक यांच्या संबंधातनं परिसंस्थेची पूर्णपणे निर्मिती होते. आता प्रत्येक परिसंस्थेतील प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव व अजैविक घटक वेगवेगळे असणार आहेत. कारण भौगोलिक परिस्थिती जशी बदलते त्यानुसार परिसंस्थेतील त्या प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव आणि अजैविक घटकसुद्धा बदलणार आहेत. अर्थात नैसर्गिक व मानवनिर्मित अशा देखील 2 स्वतंत्र परिसंस्था अस्तित्वात असतात. देवराई, सॅक्रेड ग्रोव्हज. देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन म्हणजे देवराई. हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. हे परंपरेने चालत आलेले जंगल सरकारच्या वन खात्याने सांभाळलेले नसून समाजाने सांभाळलेले अभयारण्यच होय. म्हणजे हे जे देवराई जे असतात हे सरकारने सांभाळलेलं नाही तर मानवाने ते देवाच्या भीतीने राखून ठेवलेलं आहे. म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेले असल्याने या वनाला एक प्रकारचे संरक्षक कवच असते. भारताच्या केवळ पश्चिम घाटातच नव्हे तर संपूर्ण भारतात दाट जंगलाचे हे पुंजके आपल्याला पाहायला मिळतात. भारतात अशा 13,000 पेक्षा अधिक देवराया नोंदविण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्रात अशा देवराई आहेत अशा ठिकाणांची आपण माहिती घेतलेली आहे. तर ते देवराई म्हटले तर आपल्या गावामध्ये मला वाटतं बऱ्याचशा गावांनी त्या देवराई ज्या आहेत त्या बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहता येतील. आतापर्यंत या प्रकरणामध्ये आपण पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण या संदर्भातील कायदे, नियम काय आहेत हे अभ्यासले. समाजामध्ये स्वयंप्रेरणेने अनेक लोक एकत्र येऊन देखील कार्य करत आहेत. राज्य तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक मोठ्या संस्थासुद्धा या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कार्यरत आहेत. जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे. जगातील विविधतेच्या संवेदनक्षम अशा 34 स्थळांची नोंद केली गेलेली आहे. म्हणजे संपूर्ण जगात जर बघितलं तर जैवविविधता नष्ट होत चाललेली अशी 34 स्थळं जी आहेत त्यांची नोंद केलेली आहे. या क्षेत्रांनी एकेकाळी पृथ्वीचा 15.7% एवढा भाग व्यापलेला होता. म्हणजे पृथ्वीचा जेवढा एकूण क्षेत्रफळ आहे त्याच्यापैकी 15.7% एवढा भाग व्यापलेला होता. आज सुमारे 86
60% संवेदनक्षम क्षेत्रे आधीच नष्ट झालेली आहेत. म्हणजेच एकूण जी संवेदनक्षम क्षेत्र होती त्याच्यातली 86% संवेदनक्षम क्षेत्र ही आजच्या मितीस अस्तित्वात नाहीत. सध्या फक्त 2.3% पृथ्वीच्या पृष्ठभागावर संवेदनक्षम क्षेत्रांचे अखंड अवशेष शिल्लक आहेत. म्हणजे हा जर आपण फरक बघितला तर हा फार भयानक चित्र आपल्यासमोर दिसतंय की संपूर्ण क्षेत्रफळापैकी 15.7% एवढा पहिला भाग होता, तो आता कमी होऊन 2.3% एवढाच शिल्लक राहिलेला आहे. मग यामध्ये 1,50,000 वनस्पतींच्या प्रजाती या संवेदनक्षम क्षेत्रांमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे, ज्या एकूण जागतिक स्तरापैकी 50% आहेत. म्हणजे 1,50,000 ज्या वनस्पतींच्या प्रजाती यांचा त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे 2.3% मध्ये. त्या एकूण जागतिक स्तरापैकी 50% वनस्पती तिथं आहेत. भारताचा विचार करता 135 प्राणी प्रजातींपैकी 85 प्रजाती ईशान्य प्रदेशात जंगलात आढळून येतात. म्हणजे ईशान्येकडचा जर भारत बघितला, तिकडची जंगल बघितली तर त्या ठिकाणी 135 प्राणी प्रजातींपैकी 85 प्रजाती फक्त ईशान्येकडील जंगलामध्ये आपल्याला पाहता येईल. पश्चिम घाटात 1500हून अधिक प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या प्रजातीही आढळून येतात. आता पश्चिम घाट कोणता म्हटला तर आपल्याकडचा हा कोकण किनारपट्टीला लागून असलेला जो सह्याद्री पर्वत आहे हा पश्चिम घाट. या ठिकाणी आपल्याला वनस्पतींच्या प्रदेशनिष्ठ प्रजातीही आपल्याला आढळून येतात. जगातील एकूण वनस्पती प्रजातीपैकी सुमारे 50,000 वनस्पती प्रजाती प्रदेशनिष्ठ आहेत. म्हणजे 50,000 प्रजाती जर बघितल्या वनस्पतींच्या तर त्या प्रदेशनिष्ठ आहेत, म्हणजे त्याच भागामध्ये मिळतात, इतर ठिकाणी त्या मिळणार नाहीत. जगातील ही जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे कुठे आहेत याविषयी अधिक तुम्ही माहिती मिळवायची आहे. आता धोक्यात आलेली देशातील 3 वारसा स्थळे, म्हणजे जी वारसा लाभलेली जी स्थळं होती ती आता धोक्यात आलेली आहेत. ती 3 स्थळं कोणती आहेत तर पहिलं गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू व केरळ या 5 राज्यांनी व्याप्त केलेला पश्चिम घाट जो आहे, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि तामिळनाडू व केरळ या राज्यांनी जो व्याप्त केलेला जो पश्चिम घाट आहे त्याच्यामध्ये खाण उद्योगाचं काम मोठ्या प्रमाणावर चालतं व नैसर्गिक वायूच्या शोधनासाठी सुरू करण्यात आलेले जे खाणकाम आहे त्यामुळे हा भाग जो आहे हा धोक्यात आलेला आहे. तेथील आशियाई सिंह व रानगवे यांचे अधिवास धोक्यात येत आहे. हा पहिला भाग. त्यानंतर आसाममधील मानस अभयारण्य धरणे व पाण्याचा होत असलेला बेसुमार वापर यांचा फटका बसलेला आहे. तेथील वाघ व एकशिंगी गेंडा यांना धोका उत्पन्न झालेला आहे. म्हणजे मानस अभयारण्य जे आहे तिथं धरणं आणि पाण्याचा होत असलेला बेसुमार वापर जर मोठ्या प्रमाणात वापर केला तर ते जे पाणी आहे ते या वन्य प्राण्यांना पिण्यासाठी उपलब्ध होत नाही. पश्चिम बंगालमधील सुंदरबन जे अभयारण्य आहे हे वाघांसाठी राखीव आहे, पण धरणे, वृक्षतोड, अतिरिक्त मासेमारी व यासाठी खोदलेले चर यामुळे तेथील वाघ पर्यावरणासमोर मोठे आव्हान उभे राहिलेले आहे. म्हणजे वाघ आणि पर्यावरण जर टिकून ठेवायचं असेल तर जे सुंदरबनात या ठिकाणी चालणारी जी मासेमारी आहे, धरणं आहेत, वृक्षतोड आहे, याच्यावरती कुठेतरी निर्बंध येणं गरजेचं आहे. ही जी 3 ठिकाणं आहेत पश्चिम घाट, मानस अभयारण्य आणि सुंदरबन अभयारण्य यांचं अस्तित्व आता हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्याच्यामुळे ही अतिशय संवेदनशील वारसास्थळे नष्ट होण्याच्या मार्गावर असलेली आपल्याला दिसतात. मग पर्यावरणीय
प्रदूषणामुळे पर्यावरण बिघडलं, पर्यावरणाचं जे हानी झाली त्याच्यातनं आपण म्हटलं की काही जी क्षेत्र आहेत तिथली जैवविविधता आहे तीसुद्धा संवेदनक्षम झालेली आहे किंवा ती नष्ट झालेली आहे. मग त्यानुसार धोक्यात आलेले जे प्रजाती आहेत या जैवविविधतेचे जे घटक होते त्यांचं जे अस्तित्व धोक्यात आलेलं आहे प्रजातींचं, त्यांचं वर्गीकरण आपल्याला थोडक्यात करता येईल. तर ते आहे पहिलं संकटग्रस्त प्रजाती. संकटग्रस्त म्हटलं तर या प्रजातींची संख्या अत्यंत कमी उरलेली असते. संकटग्रस्त म्हणजे ज्या आत्ता त्यांची संकटामध्ये आहेत किंवा त्यांचा अधिवास इतका संकुचित झालेला असतो की विशेष उपाययोजना न केल्यास नजीकच्या काळात या प्रजाती नष्ट होऊ शकतात. उदाहरणार्थ लायन टेल्ड वानर किंवा तनमोर हे जे आहेत यांच्यासाठी जर विचार केला तर या संकटग्रस्त प्रजाती आहेत. आज त्यांची संख्या फारशी कमी राहिलेली आहे. जर आपल्याला त्यांचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी काहीतरी विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे दुसरं दुर्मिळ प्रजाती. या प्रजातींची संख्या बरीच कमी असते. या प्रजाती स्थानविशिष्ट असल्याने जलद गतीने नामशेष होऊ शकतात. उदाहरणार्थ कस्तुरी मृग आणि रेड पांडा हे फक्त विशिष्ट भागामध्येच आढळतात. मग त्यांच्यासाठी जर आता आपण काही प्रयत्न केले नाही तर काही वर्षानंतर हे फक्त आपल्याला चित्रामध्येच पाहता येतील, प्रत्यक्ष आपण त्यांना पाहू शकत नाही. संवेदनशील प्रजाती. या प्रजातींचा विचार केला तर यांची संख्या जी आहे ती अत्यंत कमी झालेली असते आणि सातत्याने घटतच राहते. आता सातत्याने घटणारी जीवसंख्या हेच या प्रजातीबाबतचं चिंतेचं कारण आहे. उदाहरणार्थ पट्टेरी वाघ आणि गिरीचे सिंह. आपण वाघ बघतो पण तो पट्टेरी वाघ आपल्याला इथं फारसा दिसत नाही, कारण त्यांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावर कमी होत चालली आहे. म्हणजे संवेदनशील प्रजाती म्हटलेली आहे. म्हणूनच तर आपण मगाशी सुंदरबन या अभयारण्याचा धोक्यात आलेली वारसा स्थळे म्हटली, त्याच्यामधला जो उल्लेख केला त्याच्यामध्ये सुंदरबन अभयारण्य आहे ते वाघांसाठी आहे. त्या ठिकाणी आपल्याला हा पट्टेरी वाघ पाहता येतो. अनिश्चित प्रजाती. या प्रजाती धोक्यात असल्यासारख्या भासतात, मात्र त्यांच्या वर्तनाच्या काही सवयीमुळे, उदाहरणार्थ बुजरेपणा, अशा प्रजातींबाबतीत काही विशिष्ट आणि ठोस माहिती उपलब्ध नसते. उदाहरणार्थ शेकरू हा जो प्राणी आहे तो अनिश्चित प्रजाती. शेकरू हा जो प्राणी आहे हा आपल्या पश्चिम घाटामध्ये आपल्याला पाहता येतो. 22 मे जागतिक जैवविविधता दिन. आपल्या परिसरात आढळणाऱ्या विविध वनस्पती व प्राणी यांचे सर्वेक्षण करा व त्यांच्या वैशिष्ट्यांची नोंद करा. म्हणजे आपल्याकडे जे आढळणारे जे प्राणी आहेत त्यांचे जर आपण निरीक्षण केलं तर काही प्राणी जे आहेत ते दुर्मिळ आता आपल्याला झालेले दिसतील. मग हा जो दिवस आहे 22 मे या दिवशी जागतिक जैवविविधता दिन जगभर साजरा करण्यात येतो.